साई लीला एक आध्यात्मिक सहवास. हरे कृष्णा 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 हरे हरे. पुंडलीकवरदा हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु चैतन्य संत निवृत्तीनाथ महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं. पूर्णब्रह्मपरानन्द मीशमानन्दिवल्लभं. श्रीज्ञानेशो भगवान् विष्णुर्निवृत्तिर्भगवान् हरः. सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्यात् ब्रह्मचित्कलः. भगवंताच्या असीम कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने श्री चैतन्य संत निवृत्तीनाथ महाराज समाधी शतकोत्तर प्रप्यमोत्सवी व सुवर्णकलशरोहण निमित्ताने वैकुंठवासी श्री हरिभक्तपरायण परमपूज्य गंगाधर महाराज डावरे दिंडी समाज ट्रस्ट यांच्या वतीने संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांच्या सहयोगाने चालू असलेल्या या ज्ञानसत्रातील प्रवचनाची ही दुसरी सेवा आहे. आजच्या सेवेचा विषय आहे ज्ञानदेवे रचिला पाया. बहिणाबाईंचा प्रसिद्ध अभंग सगळ्यांचा पाठ आहे. संत कृपा झाली इमारत फळा आली. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. नामा तयाचा किंकर तेने केला हा विस्तार. एकनाथी भागवत खांब दिला बळकट. तुका झाला से कळस भजन करा सावकाश. बहिणी म्हणे फडकली ध्वजा निरूपण केले ओजा. ज्ञानदेवे रचिला पाया. आपल्या ह्या वैष्णव धर्मामध्ये, अद्वैती वैष्णव धर्मामध्ये असं म्हणतो परत, कारण आपल्या या भरतभूमीमध्ये सगळे कित्येक तरी लोक भक्तीला मानणारे आहेत किंवा भक्ती करणारे आहेत, पण सगळेच अद्वैती वैष्णव आहे असं मात्र नाही. या महाराष्ट्राचं परमभाग्य की या महाराष्ट्रामध्ये या मध्ययुगामध्ये, मध्ययुगीन कालामध्ये आमच्या साधू संतांनी मात्र अद्वैत तत्त्वज्ञानाचा स्वीकार करून भक्तीचा प्रचार केला किंवा भक्तीला प्रामुख्यत्व दिलं. वैष्णव जीवनामध्ये आम्हाला भक्ती जरी मान्य असली तरी ती अद्वैत अधिष्ठित भक्तीच मान्य आहे आज सगळ्यांना असं मात्र नाही. माऊलीने मात्र या अद्वैत असलेल्या ज्ञानभक्तीलाच, अद्वैत अधिष्ठित ज्ञानभक्तीला प्रामुख्य दिले.
किंबहुना माऊलीच्या पूर्वी असा एक रूढ होती, परंपरा होती, समज होती की भक्ती सांगावी ती भागवताने. भक्ती ही भागवतामधून तुम्हा आम्हाला मिळते, किंवा भागवत हा भक्तीचा मुख्य ग्रंथ आहे आणि गीता हा ज्ञानाचा मुख्य ग्रंथ आहे. या अनुसाराने अनेक तत्ववेत्यांनी, अनेक आचार्यांनी यावर टीकाही लिहिल्या, भाष्यही लिहिले. परंतु माऊलीच्या मात्र जीवनामध्ये एक क्रांती तुम्हा आम्हाला दिसून देते की गीता ही केवळ ज्ञानाची किंवा ज्यांना ज्ञानलक्षणा भक्तीच प्रसूत करते, किंवा केवळ ज्ञानलक्षणा वृत्तीच वाढवते असं नसून ती प्रेमलक्षणा वृत्तीही वृद्धिगत करते. याचा अर्थ ज्ञानलक्षणा भक्ती आणि प्रेमलक्षणा भक्ती गीतेमध्ये परिपूर्णतेने आलेली आहे. हे सांगण्याचं, दिग्दर्शन करण्याचं प्रथम तुम्हा आम्हाला जर कोणी दाखवून दिलं असेल तर ते ज्ञानेश्वर माऊलीने. साचची बोलाचे नवे हे शास्त्र, संसार जिने हे शस्त्र, आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे ये. महत्त्वाची एक ओवी आहे, लक्षात ठेवा. साचची बोलाचे नवे हे शास्त्र, संसार जिने हे शस्त्र. गीता हे केवळ शास्त्र आहे असं नसून ते प्रत्यक्ष ज्ञान आहे. आणि हे ज्ञान कोणतं आहे तर जीवनामध्ये संसाराला जिंकणारं, विकारांना जिंकणारं, जन्ममरणाची परंपरा खुंटीत करणारं असं ज्ञान आहे. पण लगेच ते पुढे म्हणतात, साचची बोलाचे नवे हे शास्त्र, संसार जिने हे शस्त्र, आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे ये. आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे ये या शब्दामधून नक्कीच जे निर्गुण, निराकार, व्यापक, परिपूर्ण, द्रष्टा, साक्षी, चैतन्य, निरालंब, निर्विकल्प, निर्विषय, निरंजन, निरंकुश, निरंतक, निरामय असं असलेलं सच्चिद आनंद आणि अनंत रूप असलेलं ब्रह्म हे भक्ताच्या प्रेमामुळे साकार झालेलं आहे आणि ह्या आत्म्यालाच आकार निर्माण झाला आहे. लक्षात ठेवा. मुद्राती पाचवी लावणिया लक्ष, तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिसे. सगुण विग्रहामध्ये ज्याचं रूपांतर या प्रेमामुळे होतं, हेही सगुण विग्रह देण्याचं काम गीता करते. नुसतं संसाराचा छेद करते, संसाराचा विकाराचा छेद करते आणि तुम्हा आम्हाला जन्ममरणाच्या परंपरेतून सोडवणार असं ज्ञानच देते असं नाही, तर प्रत्यक्ष निर्गुण, निराकार, सच्चिदानंद रूप असलेलं, अनंत रूप असलेलं परब्रह्म हे प्रेमाच्या अंगाने आकारभूत होतं. त्याला सगुण विग्रह असं म्हणतात. म्हणून आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे ये. आणि म्हणून या मंत्राने प्रत्यक्ष भगवंताला सगुणता प्राप्त होते. म्हणून ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना मात्र हे नक्की लक्षात घ्या की जेवढं ज्ञानाला मूल्य आहे तेवढंच भक्तीलाही मूल्य आहे. किंबहुना वैष्णवांची प्रस्थांतरही आणि ब्रह्मप्रस्थांतरही यांच्यामध्ये फरक नीट लक्षात घ्या. वैदिक प्रस्थांतरेमध्ये गीता, उपनिषद आणि ब्रह्मसूत्र यांचा तुम्ही आम्ही जर अभ्यास केला तर याला विवेकालाच महत्त्व आहे, किंवा ज्याला आपण म्हणूया ज्ञानालाच अधिष्ठान जास्त मानलेलं आहे. ज्ञान प्रसवतं, लक्षात ठेवा. परंतु आपल्या असलेल्या अद्वैती वैष्णव, ज्याला वारकरी संप्रदाय म्हणतो, वारकरी संप्रदायाची प्रस्थांतरही आहे. ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत आणि गाथा याचा जर तुम्ही अवलोकन केलं, तुम्ही आम्ही जर पाहिलं तर ज्ञानाबरोबर भक्तीलाही महत्त्व आहे. लक्षात ठेवा. भक्ती ही साध्य रूप मानलेली आहे.
आणि म्हणून ज्ञानोत्तर प्रेमभक्तीमध्ये ज्ञानाला साधन मानून भक्तीला साध्य मानणारा असा गीतेचा अर्थ सांगणारे किंवा गीतेवरती टीका करणारे ज्ञानेश्वरी रूपाने तुमच्या आमच्या हातामध्ये देणारा हा महान ग्रंथ हे प्रथमतः ज्ञानोबा आहे, लक्षात ठेवा. भगवान पूज्यपाद शंकराचार्य 7व्या शतकामध्ये होऊन गेले. त्यांनी अद्वैत ज्ञानाचं महत्त्व पटवलं, सगळ्यांच्या गळी उतरवलं, सगळ्यांना आनंद वाटला, हिंदू धर्माचा पुनरुत्थान केलं. परंतु ज्या ज्ञानावर ज्या विवेकावरती त्यांनी हे ज्ञान मिळवलं ते ज्ञान मात्र संन्याशाच्या हातात दिलं आहे, लक्षात ठेवा. संन्यासी हा त्याचा अधिकारी आहे. संन्यास धर्माला मूल्य दिलं आहे त्यांनी आणि त्यांनी स्थापलेल्या सर्व प्रकारच्या जेवढ्या संस्था असतील, जेवढे मठ असतील, त्या मठावरती संन्याशांची नेमणूक केली आहे, लक्षात घ्या. पुढे काही दिवसांनी, काही शतकाने, म्हणजे काय 7व्या 8व्या 9व्या शतकामध्ये अशी एक परिस्थिती निर्माण झाली. संन्यास धर्माला घेणारे परंतु ज्ञानामध्ये अपक्व असलेली माणसं तयार झाली आहे. कारण नक्की आहे, जिथे जिथे चांगलं असतं तिथं वाईटही येत असतं, डुप्लिकेटही येत असतं. तुम्हाला उदाहरण सांगतो. USA, कुणी असं म्हणेल की हे फॉरेनचं आहे. USA आम्हाला या जगामध्ये अशा डुप्लिकेट बऱ्याच वस्तू मिळतात. USA याचा अर्थ काय? उल्हासनगर सिंधी असोसिएशन, डुप्लिकेट माल. USA वरती लिहिली युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका नव्हे, USA उल्हासनगर सिंधी असोसिएशन. मला एवढंच म्हणायचं आहे, बिस्किटापासून ते गोळ्यापर्यंत, अनंत वस्तूपर्यंत, रेडिओपर्यंत, ट्रान्झिस्टरपर्यंत अनेक डुप्लिकेट वस्तू आता इलेक्ट्रॉनिक्समध्ये आहेत. मला जिथे चांगली वस्तू असेल तिथे डुप्लिकेट निर्माण होत असतं हे निश्चित झाल्यानंतर भगवतपूज्यपाद शंकराचार्यानंतर ज्यांच्या हाती हे ज्ञान दिले होतं, ज्ञानाची गोष्ट करत होते, असे संन्यासी लोक देखील काही लोक हो त्याच्यातले अनाधिकारी निर्माण झाले आणि ते म्हणू लागले की मी ज्याची चोरी करतोय तोही ब्रह्म, जे गाठोडं चोरी करतो तेही ब्रह्म, आणि जो चोरी करतो मीही ब्रह्म. हा अपभ्रंश होऊ लागला, लक्षात ठेवा. त्यांना ज्ञानाच्या गोष्टी न कळाल्यामुळे मी ब्रह्म नुसतं तोंडाने म्हणतोय, मी चोरी करतो तेही ब्रह्म आणि ज्याची चोरी करतोय तेही ब्रह्म. ब्रह्मानेच ब्रह्माची चोरी केली आहे. अनाचार. असं होऊ लागल्यानंतर मात्र 9व्या शतकामध्ये परत एक महात्मा जन्माला आले, रामानुजाचार्य. रामानुजाचार्यांनी ही ज्ञानाची अवस्था पाहिल्यानंतर भगवंताच्या प्रेमभक्तीला त्यांनी मूल्य दिलं आहे. पुष्टीभक्ती म्हणतात त्याला. ही पुष्टीभक्ती काय आहे? आपण जी भक्ती करतो ती देवाची भक्ती, म्हणजे भक्ताची देवाकरता केलेली भक्ती, याला हो साधन भक्ती म्हणतात. पण देवही भक्ताची भक्ती करतोय, लक्षात ठेवा. देवही भक्ताची भक्ती करतो आणि ही देवाकडून होणाऱ्या अनुकंपेतून, देवाच्या कृपेने मिळणाऱ्या प्रेमातून होणारी जी भक्ती तिला पुष्टीभक्ती म्हणतात. त्याच्याबद्दलचं बऱ्याच ठिकाणी उदाहरण सांगितलं जातं. एकदा सखा अर्जुन भगवंताला रात्री भेटायला गेलेत, पहाटच्या वेळेस भेटायला गेले. काही अर्जंट काम असेल, काही विचारणं असेल, तेव्हा भगवंत पूजा करत होते. अर्जुन बराच वेळ ताटकळत उभा राहिला आहे, भगवंताची पूजा लांबतच चालली. शेवटी अर्जुन कंटाळला आणि देवाला हाक मारली, आलो पूजा पूर्ण करतो. भगवान श्रीकृष्णाने पूजा पूर्ण केली आणि अर्जुनाकडे गेला. अर्जुनाने पहिला प्रश्न विचारला, देवा अहो आम्ही सगळं तुझं पूजन करतोय, तू कोणाचं पूजन करतोय? तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्यांना बोलवलं आणि सांगितलं, हे माझे देव आहेत बघ. भीष्माचार्य, कृपाचार्य, धर्मराज यांच्या मूर्त्या प्रत्यक्ष ठेवून भगवंत त्यांची पूजा करत होता. म्हणजे जशी
हो, भक्त देवाची पूजा करतो, तो सदैवही भक्ताची पूजा करतो, त्याला देवभक्ती असं म्हणतात. रामानुजाचार्यांची असलेली ही पुष्टीभक्तीच म्हणजे भगवंताच्या अनुकंपेतून, भगवंताच्या कृपेतून, सद्गुरूच्या कृपेतून तुमच्या आमच्या अंतःकरणात निर्माण झालेल्या प्रेमाने देवाची भक्ती होणे. देवच ती भक्ती करून घेतो. हा कृपेचा प्रसाद आहे, लक्षात ठेवा. भक्ती आपण जेव्हा करतो ती साधन भक्ती आहे, पण देवाच्या कृपेने आपल्या अंतःकरणात प्रेम प्रसवून जेव्हा आपल्या हातून, आपल्या इंद्रियांकडून किंवा आपल्या शरीराकडून भक्ती होते, ही पुष्टी भक्ती आहे, लक्षात ठेवा. मग पुष्टी भक्तीला मान्यता मिळाली आहे. षडोपचारे चांगल्या प्रकारची रामानुजाचार्यांची असलेला, हो, जरी ते द्वैती असली तरी भक्तीचा फार मोठा भाग त्यांच्या जीवनामध्ये असल्यामुळे सगळ्यांना समाधान वाटलं. पण मी तुम्हाला सांगितलं, जसं शंकराचार्यांचं झालं तसंच रामानुजाचार्यांच्याही पंथामध्ये असं झालं. भगवंताची पूजा षडोपचारे होऊ लागली, 3 वेळा आरत्या होऊ लागल्या, 56 भोग, 56 पदार्थाचे भोग देऊ लागले, सगळं काही घडू लागलं. पण खरं सांगू, त्याच्यात फक्त क्रिया उरली, प्रेम राहिलं नाही. म्हणजे प्रेमाचा अंश कमी होऊन गेला. आणि अशा क्रियात्मक भक्तीचा भाग, ओघ या जीवनामध्ये निर्माण झाला. आणि त्याच काळात तुमच्या आमच्या पुण्याईने, या महाराष्ट्राच्या असीम, हो, पुण्याईने या महाराष्ट्र भूमीमध्ये असं एक रत्न जन्माला आलं. त्याला म्हणतो आपण ज्ञानोबा राय. त्यांनी मात्र या असलेल्या प्रेमभक्तीचा आणि ज्ञानभक्तीचा समन्वय साधला. या भूतलावरती या महाराष्ट्राच्या असलेल्या मध्ययुगीन संतांची पहिली सुरुवात भक्ती आणि ज्ञानाचा समन्वय सांगणारे, म्हणजे भक्तीला आणि ज्ञानाला योग्य पद्धतीने मान देऊन, हो, समन्वय करून जीवनामध्ये तुमची आमची अद्वैत भक्ती करण्याची जी काही प्रथा आहे ती सुरुवात केली आहे ती ज्ञानोबारायांनी. ती म्हणाल, ज्ञानोबारायांच्या अगोदर नामदेवराय तो होते, मी म्हणत नाही, प्रेमभक्तीचे मालक होते. पण त्याच माऊलीने भगवंताला विनंती करून नामदेवरायांना आपल्याबरोबर घेतलेले, लक्षात ठेवा. असं म्हटलं जातं चरित्रामध्ये, असा उच्चार आहे, देवाने नामदेवाचा हात पकडला, इकडे माऊलीचा हात पकडलाय. माऊलीने विनंती केल्यामुळे नामदेव आणि ज्ञानदेवांचा हात एकाएकात दिलाय, लक्षात ठेवा. हा नामदेव म्हणजेच प्रेमभक्ती आणि ज्ञानदेव म्हणजेच ज्ञानभक्ती. ही ज्ञानभक्ती आणि प्रेमभक्ती एकत्र आणण्याचं कार्य जर कुणी केलं असेल ते माझ्या माऊलीने केलं आहे. म्हणून ज्ञानदेवे रचिला पाया. आपल्या या प्रस्थानत्रयीमध्ये पुढे, हो, याला प्रभावळ म्हणतात, लक्षात. ज्ञानदेवांच्या प्रभेने, ज्ञानदेवांच्या असलेल्या तत्त्वज्ञानाने प्रभावित झालेली ही माणसं पुढे जे जे संत निर्माण झालेत या महाराष्ट्रामध्ये, मग ते नाथ महाराज असतील, नामदेवराय असतील, त्यानंतर तुकोबाराय आले, समर्थ, त्यांनी सर्वांनी, लक्षात घ्या, त्यांनी सर्वांनी ज्ञानोबारायांच्या असलेल्या तत्त्वज्ञानाला कुठेही धक्का न लावू देताना आपलं सगळी गाथा किंवा आपलं वाङ्मय तयार केलं आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून मोठ्या प्रेमाने आणि अगदी विचाराच्या भाषेतून जर मानायचे असेल तर अद्वैत अधिष्ठित प्रेमभक्ती, ज्ञानाचं मूल्य आणि भक्तीचं मूल्य समन्वयात्मक या जगाला दाखवून आनंदाने नाचणारा हा वारकरी, या वारकरी जीवनाची किंवा वारकरी संप्रदायाची प्रतिष्ठा किंवा पाया ज्याला आपण म्हणूया तो माऊलीने प्रथम घातला आहे. आणि म्हणून तुम्ही आम्ही असं म्हणू शकतो की ज्ञानदेवे रचिला पाया. अनेक गोष्टी लक्षात ठेवा. तुम्हाला आम्हाला असं वाटेल की ज्ञानदेवांनी फक्त भक्तीचा आणि ज्ञानाचा समन्वय साधला, असं नाही आहे. अनेक गोष्टी केल्यात. गीतेमध्ये कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग, अष्टांग योग, हा योगही सांगितले गेले आहेत, लक्षात ठेवा.
मूलचे माऊली हे योगी आहेत, लक्षात ठेवा. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा इथून त्यांची सुरुवात आहे. परंतु निवृत्ती गैनी कृपा केली पूर्ण कुळे हे पावन कृष्णनामी. या कृष्ण भक्तीचा उदय गैनीनाथांनी किंवा गैनीनाथांनी बीजरूपाने निवृत्तीनाथांना दिला आणि निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना देऊन ज्ञानदेवासार चोजविले. ह्या कृष्ण भक्तीचा गवगवा किंवा कृष्ण भक्तीचा विस्तार मात्र माऊलीने तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवला आहे. योगी असून देखील तुम्ही म्हणाल बा योगी आहे आणि हे हो वारकरी योगी आहे, लक्षात ठेवा. नुसते सामान्य नाही, वारकरी योगी म्हणतात माऊलीला. हो माऊलीचं वर्णन करताना नाथांनी म्हणजे कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा साधकांचा माय बाप दर्शने हरे ताप सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. लक्षात घ्या, कैवल्य काल कशाला म्हणतात? कैवल्य पुरुषार्थ शून्यानाम. पातंजली योगसूत्र सांगतंय कैवल्य काय? पुरुषार्थ शून्यानाम गुणानाम प्रतिप्रसवा ब्रह्मप्रतिष्ठा वाचित शक्ती. ही व्याख्या केली आहे कैवल्याची. पुरुषार्थ शून्यानाम, ज्याच्या जीवनामध्ये पुरुषार्थ आता पूर्ण झाले, आता काही करायचे शिल्लक राहिलं नाही. धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे सामान्य पुरुषार्थ तर तुम्हा आम्हाला सर्वांना सांगतात, शास्त्र सांगतच आहे. परंतु जीवनामध्ये ज्या धर्माने तुम्हाला सामान्य धर्म विशेष धर्म, भागवत सांगतंय सामान्य धर्म विशेष धर्म. हो नुसता सामान्य आणि विशेष धर्म नाही, तो अनन्य धर्मही आहे, लक्षात ठेवा. सद्धर्म त्याला म्हटलंय आणि पराधर्म म्हटलंय. एक शेवटी भगवंताशी समरस होणं. सामान्य धर्म नीतिमत्तेने वागणं, चांगला व्यवहार करणं, जगामध्ये चांगल्या प्रकारे राहणं, हा सामान्य धर्म आहे. विशेष धर्म तुमच्या आमच्या वाट्याला वर्णाश्रम धर्माने वाट्याला आलेले हो वर्ण आणि आश्रमाप्रमाणे जे जे काही कर्तव्य आले ती आपल्या चांगल्या प्रकारे निष्कामतेने करणं, हा विशेष धर्म आहे. एक सधर्म आहे भगवंताची अनुकंपा झाल्यानंतर आपल्याकडून घडणारी. आता हे एवढं मोठं कार्य उभं राहिलं, हे कशा करता राहिलं ना? कोणाची तरी अनुकंपा आहे, लक्षात ठेवा त्याच्यावरती. हे सामान्यपणे होत घडत नाही. आपल्या पूर्वजांनी केलंय, आपल्या संतांनी केलंय, कुणीतरी महात्मा इथं उभा राहिलाय आणि त्यांच्या या कार्यातून, त्यांच्या या असलेल्या हो जीवनातून किंवा तपश्चर्यातून हे सगळं उभं राहतं. कोणतंही कार्य, देर इज नो वर्क असा एक सिद्धांत आहे. देर इज नो वर्क विदाऊट एनर्जी. कोणतंही कार्य शक्ती वाचून होत नाही. याचा अर्थ असा की ज्या अर्थी एवढं कार्य उभं राहतंय, एवढं हे सगळं घडतंय, यामागे कोणाची तरी शक्ती आहे. दोन प्रकारच्या शक्ती असतात, लक्षात ठेवा. एक आहे स्थितीज शक्ती, एक आहे गतीज शक्ती. पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी. वेदामध्ये त्याला ऋत असं म्हटलंय. ऋत हा शब्द आलाय कायनेटिक एनर्जी, चलित होणं. तपश्चर्या करत 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 एखादा मनुष्य तपश्चर्या करतो, त्याच्यामध्ये एक शक्ती प्राप्त होत असते. परंतु तो जेव्हा कार्याला लागतो तीच शक्ती कार्यान्वित होत असते. याला म्हणतात ऋत, याला म्हणतात कायनेटिक एनर्जी. नदी वाहते, काही सामान्यपणे दिसतोय, पण नदी जेव्हा आपण बंधारा बांधतो त्यावेळेस पाणी साठल्यानंतर त्या पाण्याच्या दाबाने निर्माण होणारी जी शक्ती, तिला पोटेन्शियल एनर्जी म्हणतात. हे स्थितीज शक्ती आहे, लक्षात ठेवा. आणि या पाण्याला एक वाट करून दिल्यानंतर त्याच्यावरती जनरेटर फिरवली जातात, त्याला कायनेटिक एनर्जी म्हणतात. म्हणून परमार्थाचा भाग, परमार्थाचं कार्य घडत असताना असलेली ही कमवलेली शक्ती एका विशिष्ट प्रवाहाने वाहू लागली
हे ऋत आहे लक्षात ठेवा. ही एक कायनेटिक एनर्जी आहे. मी कशाकरता सांगतोय, माऊलीने असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातली असलेली ही पोटेन्शियल एनर्जी कार्यान्वित केली. नुसतं नदीला बंधारा बांधून ठेवला आणि त्याचा उपयोगच केला नाही तर काही उपयोग नाही त्याचा. त्याला कुठंतरी पाट काढला पाहिजे, कुठंतरी बोगदं पाडून त्याच्यात जनरेटर बसवलं पाहिजे म्हणजे वीज निर्माण होऊ शकते. पिण्याकरता त्या पाण्याचा उपयोग झाला पाहिजे. माऊलीने जर काय केलं असेल तर तुमच्या आमच्या असलेल्या या शक्तीचा, आध्यात्मिक शक्तीची, तुम्ही आम्ही तपश्चर्या केल्यानंतर जी शक्ती प्राप्त होते त्या शक्तीला कुठून तरी मार्ग दाखवला पाहिजे, सद्धर्म दाखवला पाहिजे. आणि हा सद्धर्म दाखवण्याचा या महाराष्ट्रामध्ये पहिला प्रयत्न जर कोणी केला असेल तर तो माऊलीने केला. म्हणजे ऋत या शब्दाचा पुराणामध्ये म्हणा किंवा असलेल्या उपनिषदांमध्ये खरी कार्यवाही तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्रॅक्टिकल ज्याला म्हणतो, प्रवाहितपणा ज्याला म्हणतो, ती जी सुरुवात केली असेल ती माऊलीने केली आहे लक्षात ठेवा. आणि म्हणून तुम्ही आम्ही या माऊलीच्या केवळ ज्ञानेश्वरीच्या एका ओवीने, नावा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवीन, एक तरी ओवी अनुभवावी. केवळ एक ओवीनं मनुष्याचं जीवन प्रवाही होऊ शकतं. किती प्रवाही होऊ शकतं माहिती आहे तुम्हाला? या जगामध्ये असलेला हा मृत्यूलोकातला मनुष्य मृत्यूलोकावर मात करतो. मृत्यूलोकामध्ये कर्माचा अधिकार आहे आणि या कर्माच्या अधिकारावरती पाप पुण्यावरती त्याचा अधिकार निर्माण होऊ शकतो. कर्माच्या कचाट्यातून तो सुटू शकतो. या अंतराळामध्ये तो गेल्यानंतरही त्याला शक्ती प्राप्त होते. या शक्तीचाही तो नियंत्रण करू शकतो. कशा करता एका ओवीने सांगतोय. हे तर सगळ्या 9034 ओव्या त्या तर होणारच आहेत. पण खरोखरी अंतःकरणात जर एक ओवी बसली तर जीवन आत बाहेर बदलून जाण्याची किमया आहे लक्षात ठेवा. पुढे स्वर्गात गेलेली माणसं निष्कामतेने कोणत्याही प्रकारच्या असलेल्या हे पापात्मक पुण्याला दूर करून तो पुढे जाऊ शकतो. महरलोक बघा, मृत्यूलोक, अंतराळलोक, स्वर्गलोक, महरलोक, जनलोक, तपलोक, ब्रह्मलोक आणि भगवंतशी एकरूपता. एवढ्या असलेल्या पायऱ्या केवळ एका ओवीच्या चिंतनाने तुमच्या आमच्या जीवनामध्ये होऊ शकते लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल काय हे कसं घडतंय? कर्मावरती मात, शक्तीवरती मात, असलेल्या सकाम पुण्यावरती मात, महरलोकामधून जनलोकात सच्चिद आनंद याही याच्यावरती मात करत तो ब्रह्मलोकापर्यंत जातो. पण खरं सांगू, हा स्वर्गलोक, हा वैकुंठलोक, हा ब्रह्मलोकही आमच्या संतांनी मागे टाकलाय. नको वैकुंठीचा वास, तया सुखा आहे नाश, अद्भुत हारस कथा काळी नामाचा. अरे बाबा, वैकुंठात मुक्ती मिळण्याकरता एक कल्प थांबावं लागतं. आता कल्पाची व्याख्या मी सांगत बसत नाही, किती वर्ष लागतात ते. एक कल्प थांबावं लागतं. भगवंताचं सगळं त्याला रूप मिळतं, भगवंताचं सगळं सुख मिळतं, भगवंताचं सगळं मिळतं त्याला. तिथं काही कमी नसतं. पण सायुज्यता नसते, भगवंताशी समरसता नसते. आणि ही समरसता तुम्हा आम्हाला भगवंताच्या कृपेने मिळत असते लक्षात ठेवा. भक्तीला मूल्य देण्यामागे हाच हेतू आहे की शेवटच्या क्षणामध्ये, शेवटच्या टप्प्यावर सुद्धा भगवंत जेव्हा कृपा करेल त्याच वेळेस तो भगवंताशी समरस होऊ शकते. माऊलीच्या एका ओवीने सुद्धा तुमच्या आमच्या जीवनाचा असलेली ही घनता थोडं ही घनता बरं का, डेन्सिटी म्हणतात त्याला. म्हणजे एकापेक्षा जास्त, दुसऱ्यापेक्षा त्याच्यापेक्षा जास्त अशी एक पायरी आहे, एक अधिकाराची पायरी आहे लक्षात ठेवा. आणि पापाच्याही आतल वितल सुतल तलातल महातल रसातल पाताळ ह्या सुद्धा घनताचे. जेवढं पाप असेल तेवढी त्याची घनता, जडत्व अधिक आहे. जेवढं पुण्य असेल, जेवढं तुम्ही विचार कराल, जेवढा विवेक कराल, जेवढा प्रेम तुम्ही धराल, तेवढी तुमची असलेली विरलता आहे. इकडे जडता आहे, इकडे विरलता आहे.
आणि त्या विरलतेच्या अंगाने तुम्ही आम्ही भगवंताच्या स्वस्वरूप स्थितीशी एकरूप होऊ शकतो. एवढी किमया ही माऊलीने आपल्या ज्ञानेश्वरीमधून साध्य केलेली आहे, लक्षात घ्या. तुम्हा मला आश्चर्य वाटेल, परंतु एका ओवीचं चिंतन सुद्धा कित्येक महात्मे लोक एका ओवीचं चिंतन 8-8, 15-15 दिवस करतात. दुंडा महाराजांसारखे किंवा त्यांच्या अशी अवस्था आहे, लक्षात ठेवा. ब्रह्मनिश्चय आत्मज्ञान, ब्रह्मभावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निश. संबंध गीतेचं सारातलं सार आहे, लक्षात ठेवा. ज्ञानाचा हा एक परिपक्वाची अवस्था आहे. पण थोडक्या शब्दामध्ये माय मराठीमध्ये माऊलीने काय काय केलं हे मी पहिल्यांदा सांगितलं. समन्वय साधला. दुसरी गोष्ट सांगितली की केवळ एका ओवीमुळे तुम्हा आम्हाला अशी एनर्जी दिली, अशी एक स्फुरणा दिली, अशी एक गती दिली आहे की आम्ही पार वैकुंठाच्या पुढेही जाऊन बसू शकतो, आम्ही भगवंताशी समर्थ होऊ शकतो. माऊलीने जर काय केलं असेल तर माय मराठीला अध्यात्माची भाषा बनवली आहे, लक्षात ठेवा. ज्ञानेश्वरी लिहिण्यापूर्वी मराठी वाङ्मय थोडं निर्माण झालं होतं. 10व्या शतकामध्ये मानोबा पंथामध्ये मराठी वाङ्मय आलं होतं. त्याच्या अगोदरही 50 वर्षे विवेक सिंधू नावाचा ग्रंथ स्वामी मुक्तानंदांनी लिहिलेला होता, स्वामी मुकुंदरायांनी लिहिला होता. परंतु ही मराठीची त्याला आपण पहाट म्हणूया, झुंजूर का म्हणजे गाढत्व अंधार संपत आला होता, मान्य आहे मला, पण तो उषःकाल नव्हता जीवनामध्ये. या मराठीचा खरा उषःकाल ज्ञानेश्वरी ग्रंथ बाहेर पडल्यानंतर झाला आहे. आणि अध्यात्माची भाषा ही परिपक्व भाषा आहे, लक्षात ठेवा. ज्ञानेश्वरी असे शब्द आहे का त्या शब्दाला पर्यायी शब्द दुसऱ्या भाषेत नाही आहे. पिंड या शब्दाला मराठी इंग्रजीमध्ये काय भाषा आहे सांगावं. बराच प्रयत्न केला आहे. आपण जे पिंडदान करतो, पिंड करतो का नाही, किंवा पिंडे पिंडाचा ग्रासू हा नाथ संकेताचा दंश, हा जो पिंड आहे, पिंड देह किंवा ब्रह्मांड, या पिंडाला काय शब्द आहे मग इंग्लिशमध्ये मिळत नाही, लक्षात ठेवा. बॉल ऑफ राईस काय म्हटलं त्याचं भाषांतर, बॉल ऑफ राईस म्हणजे भाताचा गोळा. भाताचा गोळा हे फार भौतिक जीवन आहे. हा अर्थ फार भौतिक आहे, लक्षात ठेवा. आमच्या पिंडाचा अर्थ वेगळा आहे. पिंड म्हणजे देह आणि ब्रह्मांड म्हणजे व्यापक देह, भगवंताच्या असलेल्या विश्वरूप दर्शनाचा असलेला हा व्यापक देह आहे, लक्षात ठेवा. याची आणि बॉल ऑफ राईसची बरोबरी करू शकत नाही, अर्थाशी साम्यता येऊ शकत नाही. मला एवढंच सांगायचं होतं की या जगामध्ये अशी एक महात्म्याची परंपरा आहे की ज्याने ही मराठीमध्ये तत्त्वज्ञानाची भाषा बनवली आहे. मराठीला तत्त्वज्ञानाची भाषा बनवली आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून मराठीमध्ये कोणी लाजू नका. मराठीमध्ये तत्त्वज्ञान सांगताना जे आनंद आहे, ज्या शब्दाचा अर्थाला आपण जिथं भिनतोय, ज्या हृदयामध्ये त्या आनंद ज्या अवस्थेत आपण पोचतोय, तो कोणत्याही भाषेतला ट्रान्सलेशनने मिळू शकत नाही. आणि म्हणून ही तत्त्वज्ञानाची मराठी भाषा करण्याचा योग हा ज्ञानेश्वर माऊलींनी सुरू केला. आणि त्याच्या प्रभावळीमध्ये, प्रभावळ तुमच्या लक्षात आलं ना, हा फार महत्त्वाचा शब्द आहे. प्रभावळ या शब्दाचा अर्थ पूर्वी आपल्याकडे बोहडे होत असत आणि शेवटी बोहड्याच्या शेवटी एक सोंग यायचं, त्याला प्रभावळ म्हणायचे. भगवान विष्णूचा असलेला तो अवतार दाखवायचे आणि मागे पुढे दशावतार दाखवायचे त्याच्या पुढे. प्रभावळ हा शेवटी येत असत. म्हणजेच भगवान विष्णूच्या अवतारांची ही प्रभावळ असं सांगितलं जायचं. तसंच प्रभावित झालेल्या माऊलीच्या तत्त्वज्ञानाने, माऊलीच्या विचाराने, माऊलीच्या आचाराने प्रभावित झालेली जी संत मंडळी, त्याला माऊलीची प्रभावळ असं म्हणतात. आणि या महाराष्ट्राचं थोर भाग्य आहे
की माऊलीनंतर कोणीही बलक जे संत झाले, जे संत पदाला आले निळोबारायपर्यंत, त्याच्यानंतरही त्यांनी कोणीही माऊलीच्या तत्वज्ञानाच्या प्रमेयाला कोणी छेद दिलेला नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून ज्ञानदेवे रचिला पाया, मराठीला तत्वज्ञानाची भाषा करून देणारी असं महान कार्य माऊलीकडून झालेलं आहे. केवळ तुमच्या आमच्या जीवनामध्ये हा जो भाग आहे तो की एखादा परमार्थ सांगायचा, आचार सांगायचा, विचार सांगायचा, एवढा भाग नाही आहे. माऊलीचं वैशिष्ट्य आहे की आपली अनुभूती प्रतिपादन करायची. यांची एकही ओवी, एकही शब्द अनुभवातून नव्हता, लक्षात ठेवा. आणि नव्हता म्हणजे आम्हाला तो कळत नाही, परंतु तो नाहीच, लक्षात ठेवा. या योग परंपरेतून आलेली त्यांची गुरुपरंपरा, योग परंपरे, ते लक्षात ठेवा. 6व्या अध्यायामध्ये योग सांगितला आहे. तो योग अष्टांग योग नाही आहे, त्यांच्या अनुभूतीचा योग त्यांनी प्रगट केला आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी वगैरे हा भाग मांडला. आपल्याला कुठेही शब्द दिसत नाही लवकर. माणसं कन्फ्यूज होतात, माणसं दोलायमान होतात की 6व्या अध्यायामध्ये कोणता योग सांगितला. आम्हाला फक्त अष्टांग योग माहिती आहे, पण नाथ परंपरेचा योग कोणता आहे तिथून नीट लक्षात घ्या. आपल्या शरीरामध्ये एक शुद्ध चैतन्य शक्ती आहे, अंतरंग शुद्ध चैतन्य शक्तीला कुंडलिनी म्हणतात. या कुंडलिनी शक्तीचा प्रत्यक्ष आपल्या आध्यात्मिक जीवनाच्या विकासाकरता कसा उपयोग करून घ्यावा याचं शास्त्र म्हणजे योग आहे, लक्षात ठेवा. पद्मासन घालून बसलाय, ही टाच शिवणीला लावली आहे, आपण वायू कोंडलाय आणि हा आपण वायू ऊर्ध्व केला, वर केलाय, लक्षात ठेवा. याला म्हणतात मूलबंध. हा मूलबंध केलाय, लक्षात ठेवा. त्यांनी कुठेही बाकीचा नुसता उल्लेख केलाय काही ठिकाणी, परंतु माऊलीचा असलेला अनुभूतीचा योग कसा त्यांनी प्रतिपादन केला 6व्या अध्यायामध्ये ते नीट लक्षात घ्या. थोडक्यात सांगतो मी कशा करता करू. हा योग पुढे कोणीही नाकारला नाही. ज्ञानदेवे रचिला पाया. या असलेल्या मूलाधार चक्रामधून स्वादिष्ठान चक्रात येण्याकरता अगोदर असलेला अपान वायू ऊर्ध्व करावा लागतो आणि तो ऊर्ध्व करण्याकरता ही टाच शिवणीला लावून असलेला अपान वायू ऊर्ध्व करायचा आहे आणि तो असा खेचायचा आहे. त्याला मूलाधार मूलबंध असं म्हणतात. नंतर ही हनुवटी लक्षात ठेवा. ही हनुवटी असलेल्या आपल्या या गळ्याच्या खोबणीमध्ये बसून आपला प्राणवायू कोंडायचा आहे, प्राणवायू खाली लोटायचा आहे. कृपया एक मात्र लक्षात ठेवा, मार्गदर्शक असल्याशिवाय कुणी प्रयत्न तसा करू नये. हा सगळा अनुभूतीचा भाग आणि वेगळा भाग आहे. याला जालंधर बंध म्हणतात. हा प्राणवायू कोंडून खाली लोटणं आणि असलेला अपानवायू वर लोटणं या दोघांचं मिश्रण होतं, लक्षात ठेवा. पण हे मिश्रण अधिकाधिक चांगलं होण्याकरता आणि त्याच्यातून उष्णता निर्माण होण्याकरता हा प्राणवायू आणि अपानवायू एकत्र मिक्स होण्याकरता हे पोट मागे पुढे मागे पुढे मागे पुढे याला उडियानी बंध म्हणतात. मी मुद्दाम सांगतोय का करायचं तर हा योग कसा सांगितला आणि तोच योग तुमच्या आमच्या जीवनामध्ये आम्ही करत आहोत, लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल अहो आम्ही योगाचं काही नाही, आम्ही रामदेव बाबाचा योग करतो. हा फिजिकल फिटनेसचा भाग आहे. रामदेव बाबाचा योग आहे, आम्ही त्यांना म्हणतोय, पण हा सगळा फिजिकल फिटनेस आहे. आपलं शरीर चांगलं राहावं याच्याकरता आहे. कुंडलिनी जागृती करता नाही आहे, लक्षात ठेवा. हा उडियानी बंध, जालंधर बंधाने प्राणवायू खाली लोटला जातो, मूलबंधाने तो वरती लोटला जातो, उडियानी बंधाने तो मिक्स केला जातो आणि त्याचा प्रचंड शक्ती निर्माण होऊन आपल्या शरीरात असलेलं मांस आणि पाणी शोषलं जातं.
फक्त हाडं शिल्लक राहतात, लक्षात ठेवा. म्हणजे पृथ्वीचा आणि पाण्याचा भाग हा जाळला जातो आणि जाळल्यानंतर हे शरीर अंतःकरण शुद्ध होतं. त्याच्यानंतर पुढचा भाग निर्माण होतो, लक्षात ठेवा. म्हणून हा योग हे शरीर शुद्धीचं एक लक्षण आहे. शरीर शुद्धीचा असा एक प्रयोग आहे, लक्षात ठेवा. बाकीचं काही सांगत बसत नाही. परंतु ज्यावेळेस अशा प्रकारचा या पृथ्वीच्या तत्वावरती आणि पाणी तत्वावरती विजय मिळवल्यानंतर पृथ्वी, आप, तेज, मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, रुत्कमल चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञा चक्रपर्यंत जातो. आज्ञा चक्राला ज्योतीचं दर्शन घडतंय, बिंदूचं दर्शन घडतंय, लक्षात ठेवा. आणि तिथून पुढे मात्र त्याला म्हणतात समष्टीचे चक्र. आता ही झाली व्यष्टीची चक्र आहे, लक्षात ठेवा. मी आत्तापर्यंत जे चक्र सांगले, मूलाधार चक्र, मणिपूर चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, रुत्कमल चक्र, विशुद्ध चक्र आणि आज्ञा चक्र, ही आपल्या शरीरातले चक्र आहे. हे चक्र भेदन झाल्यानंतर पूर्णपणे तो शुद्ध होतो. इथपर्यंत आलाय तो अग्नीला, अग्नी ज्योतीचं दर्शन घडलंय. इथून पुढे मात्र आणखी 6 चक्र आहे, त्याला समष्टीचे चक्र म्हणतात. त्रिकूट, अवटाट, गोल्लाट, श्रीहाट, मूर्ध्नी, ब्रह्मरंध्र, सहस्त्रदल चक्र आणि त्याच्यानंतर हृदयात असलेल्या कांकिनी नाडीने प्रसवलेला हा अमृताचा प्रसव म्हणजेच हृदयाचा स्थान. हे नुसते नावं आहे का? काय काय घडतं नीट लक्षात घ्या. ह्या त्रिकुटातून ज्यावेळेस आपण ऊर्ध्व होतो, त्रिकुटातून जेव्हा आपण योगाची प्रक्रिया पुढे जाते, त्यावेळेस असलेले ज्योतीचं रूपांतर प्रभेत होतं. बघा, तुकोबारायांचा एक प्रसिद्ध अभंग आहे. रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न. प्रभा शब्द आलाय. रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न. दिव्यांजन सुदले डोळा, तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली. कल्पना निमाली द्वैताद्वैत, देश काल वस्तू भेदमा वळला. बघा, फार महत्त्वाचा भाग आहे, लक्षात ठेवा. मला एवढंच सांगायचं आहे की त्या ज्योतीचं संपर्क प्रभेत होतं. त्यानंतर अवटात या असलेल्या त्या प्रभेचं रूपांतर नादात होतं. पुढे आहे श्रीहाट. श्रीहाटामध्ये असलेलं या नादाचं रूपांतर शक्तीत होतं. शक्तीचं रूपांतर मूर्तीमध्ये ज्ञानात होतं. ज्ञानाचं रूपांतर ब्रह्मात होतं आणि ब्रह्माचं रूपांतर परत ब्रह्मरसात होतं. आणि हा ब्रह्मरस या असलेल्या स्वतः चक्रातून कांकिनाडी नाडीने आपल्या हृदयात येतो आणि त्या हृदयात आल्यानंतर जी स्थिरता प्राप्त होते, जो अनुभव येतो, ही अखेरची असलेली समाधी आहे, लक्षात ठेवा. निर्विकल्प समाधी म्हणा त्याला. मी हे कशाकरता सांगितलं आहे? माऊलीने प्रत्यक्ष अनेक अंगाने हा योग आम्हाला त्यांच्या अनुभूतीतून प्रगट केला आहे. आणि तुम्हीही या व्यष्टी समष्टीच्या जीवनामधून उत्क्रांत होत आम्ही हा योग साध्य केला पाहिजे. आणि या योगाचा पुढे असलेल्या अनेक योगांनी स्वीकार केला आहे, लक्षात ठेवा. अष्टांग योगाची क्रिया दिसत असतील, परंतु माऊलीच्या योगाने किंवा असलेल्या या नाथ संप्रदायाच्या योगाला कुठेही कुणीही धक्का लावलेला नाही. हा योगाचा असलेला परिभाग ज्ञानदेवांनी खुला केलाय तुमच्या आमच्या पुढे. नाहीतर एक गुरु एक शिष्य, दुसरं कोणाला सांगतच नव्हतं आणि सांगण्याची आज्ञा पण नव्हती. पण माऊलीने मात्र गीतेचा आश्रय करून, गीतेच्या आश्रयाने तुमच्या आमच्या पुढे हा असलेला योग प्रभावीपणे मांडून आम्हाला योगाची खरी दिशा सांगितली. खरा योग कोणता? तो आपल्या आत्मउन्नतीचा, जेणे आम्हाला ब्रह्मरस मिळेल, जेणेकरून तुमच्या आमच्या जीवनामध्ये निश्चितच स्वरूपाने अनंत प्रकारचा आनंद मिळेल.
अशा प्रकारे ज्ञानदेवे रचिला पाया लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल ज्ञानोबरांचं आणखी काय वैशिष्ट्य आहे, ज्ञानोबरायांनी आणखी काय केलं आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काम, क्रोध आणि लोभ आहे, हे विकार आहे, लक्षात ठेवा. म्हणजे असं कसं काय होईल प्रत्येकाच्या जीवनामध्ये? हो, अहो आपलं जे शरीर आहे हे कशाचं बनलेलं आहे? हे प्रकृतीचं बनलेलं आहे. आणि प्रकृतीमध्ये सत्व, रज आणि तम हे गुण आहेत. काळी माती असेल तर घट कसा होईल? रंगाने काळा होईल. तांबडी माती असेल तर तांबडा होईल. आम्ही मध्य प्रदेशामध्ये नोकरीला होतो मी, तिथला त्या जबलपूरकडच्या बाजाला पांढरी माती, घट देखील चुना लावल्यासारखा दिसायचा. चुना बिना किंवा रंग लावलेला नाही, पांढरा फटफटीत. पांढरी माती पांढरा घट, काळी माती काळा घट, तांबडी माती काळा. तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्रकृतीचे धर्म तुमच्या आमच्यामध्ये आलेलेच आहे, ते तुम्ही आम्ही नाकारू शकत नाही. काम, क्रोध, लोभ ही सगळे विकार तुमच्या आमच्या असलेल्या या गुणांनी, गुणागुणेषु वर्तन्ते, लक्षात ठेवा. गुणांनी आलेले. माझ्याकडे काम नाही, माझ्याकडे क्रोध नाही, माझ्याकडे लोभ नाही, असं कधी होऊ शकत नाही. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत, अंतःकरण तोपर्यंत हे सगळे विकार आहे. पण एक लक्षात ठेवा, संतांनी एक सांगितलंय की याच्यावरती या असलेल्या विकारावरती मात करता येते. आणि ही मात करण्याची पद्धत त्यांनी फार सोप्या पद्धतीने सांगितलंय. कोणी योग सांगितलाय, कोणी ज्ञान सांगितलंय, कोणी काय काय सांगितलंय. पण माऊलीने सरळ 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 सांगितलं बरं का. तुमच्या आमच्या जीवनामध्ये काम नाम इच्छा, या कामनाम इच्छेवर जर आम्हाला मात करायची असेल तर आम्हाला निष्काम कर्मयोग साध्य झाला पाहिजे. ज्याला निष्काम कर्मयोग साध्य झाला, अहो साधा आणि सिंपल गोष्ट आहे, लक्षात ठेवा. ज्याने चांगल्या प्रकारचे क्वालिफिकेशन कमवलं, चांगल्या प्रकारची मार्क मिळवलं, त्याला नोकरी होऊन येते. त्याला नोकरी मागावी लागत नाही. कॉलेजमध्ये, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, MBA कॉलेजमध्ये कुठे तुम्ही गेलात, परीक्षा संपल्यानंतर रिझल्टच्या वेळेस कंपनीचे लोक, मोठमोठाले ऑफिसर्स लोक तिथे येतात. तुमचे पहिले 5 विद्यार्थी कोण येते मला नावं द्या. पहिल्या 5 विद्यार्थ्यांना ऑफर केली जाते, तुम्हाला वर्षाला 32 लाख रुपये देऊ, चला आमच्याकडे. मला आश्चर्य वाटेल, ही खरी वास्तवता तुम्हाला सांगतो. त्यांना नोकरी शोधावी लागते का? नोकरी त्यांच्याकडे येते का? क्वालिफिकेशन असलेली, त्याची असलेली गुणवत्ता लक्षात ठेवा. तुमच्या आमच्या अंतःकरणातला कामनाम इच्छा, कामनाम विकार जर जायचा असेल तर तुम्ही आम्ही जर निष्काम कर्म करू शकलो, निष्काम कर्माची जर हातोटी आम्ही प्राप्त करू शकलो, तर काम तुमच्या आमच्या ठिकाणी राहू शकत नाही. कामाला पळते हो. जीवनामध्ये निष्काम कर्माने माऊलीने अगदी स्पष्ट कर्मयोगामध्ये सांगत असताना निष्काम कर्मयोग हा केवळ अंतःकरणात असलेल्या अनंत इच्छांना दूर करणारा आहे. काम, क्रोध, तुमचा आमचा क्रोध जावा असं वाटत असेल तर निश्चित स्वरूपाने तुमच्या आमच्याकडून उपासना घडली पाहिजे, भक्ती घडली पाहिजे. भक्तीचं अंतःकरण ज्याचं असेल त्याला क्रोध नसतो, त्याचा क्रोध निघून जातो, ऑटोमॅटिक निघून जातो. सूर्य उदय झाला की अंधार जातोच, असं म्हणावं लागत नाही की अंधार कुठं पळाला. अरे तो जातोच नाही, तो उजेडात रूपांतर होतं. या जगामध्ये काम, क्रोधाधिक जे विकार आहेत त्यांची जी शक्ती आहे, निष्काम कर्मयोगाने कामाचं रूपांतर प्रेमात होतं, लक्षात ठेवा. जो मनुष्य अतिकामी असतो त्याच्या हृदयामध्ये निष्कामता जर आली तर त्या कामाचं रूपांतर प्रेमात होत असतं. शक्तीचं रूपांतर, याला सब्लिमेशन म्हणतात. जीवनामध्ये ती शक्ती बदलून जाते. पाण्याला जर उष्णाचा ताप दिला, उष्णता वाढवली तर त्याचं काय होतं? वाफ बनते. आणि ही वाफ 536 पटीने अधिक कार्य करते. एक सीसी म्हणतात त्याला, 1 ग्रॅम समजा पाणी तापवलं, त्याची जी काय उष्णता असते त्याच्यापेक्षा 536 पटीने वाफेमध्ये शक्ती असते. कुठून आलं हे? अहो ते रूपांतरित झालं, हे लक्षात घ्या. तसं तुमच्या आमच्या जीवनामध्ये निष्काम कर्मयोग जर साध्यपणाने घडला तर निघून गेलेला हा काम प्रेमात रूपांतरित होतो. आणि प्रेम देवाला वेड लावतं.
या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संता सदनी राहिला. हो, धन्य धन्य ते वैष्णव सदन, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. जीवनामध्ये लक्षात ठेवा, या कामाचं रूपांतर प्रेमात होतं. क्रोधात जर तुमचा आमचा जावा असं वाटत असेल तर क्रोध घालवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा तुम्ही आम्ही भक्तीला लागा, उपासनेला लागा, तुमच्या आमच्या जीवनातला सगळा क्रोध निघून जातो. भक्तीने जगामध्ये क्रोध निर्माण होऊ शकत नाही, लक्षात ठेवा. महत्वाची ओवी सांगतो. हे समस्त ही वासुदेव, ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव, तो ज्ञानिया माझी, तो भक्ता माझी राहो, ज्ञानिया ही तोच. त्याच्या क्रोधाला भक्तीने कुठेही वाव ठेवलेला नाही. क्रोधाचं रूपांतर भक्तीच होतं, लक्षात ठेवा. काम, क्रोध, लोभ जीवनामधला जर जावंसं वाटत असेल तर ज्ञानाने तो कसा घालवायचा याचाही विचार ज्ञानोबा माऊलीने ज्ञानयोगामध्ये सांगितला आहे, लक्षात ठेवा. हा एक स्वतंत्र विषय आहे. परंतु काम, क्रोध, लोभ, निष्काम कर्मयोग, जीवनात असलेली प्रेमभक्ती आणि ज्याला आपण पराभक्ती म्हणून ज्ञानोत्तर प्रेमभक्ती, आणि जीवनात असलेलं ज्ञान निर्माण जर झालं तर हे सगळे विकार त्याचं सब्लिमेशन होतं, त्याचं रूपांतरित होतं. आणि रूपांतरित झाल्यानंतर तीच शक्ती आपल्या भगवंताशी समरसतेला, भगवंताच्या एकरूपतेला, आनंदाला प्राप्त करून देऊ शकतं. हे ज्ञानोबारायांनी प्रथमतः तुमच्या आमच्या पुढे मांडले, लक्षात ठेवा. कर्मकांडाला, योगाला त्यांनी थोडंसं गौणत्व दिलं आहे. योगयाग विधी येणेनो हे सिद्धी, वायाची उपाधी. पूर्वी ही कर्म केलीच जात होती. माऊली असताना कर्म केली जात होती. परंतु कर्मकांड मात्र वेगळं आहे, लक्षात ठेवा. काही माणसं अतिशय कर्मकांडाला वाहिली जातात. ते असंच झालं पाहिजे, ते तसंच झालं पाहिजे. आलं की नाही का? आपला काही तो अभंग नाही, पण प्रसंग आहे म्हणून सांगतो. अंतरी निर्मळ, वाचेचा रसाळ, त्याच्या गळा माळ असो नसो. हा एक क्षेपक अभंग आहे, पण आपल्या प्रसंगाला आला म्हणून बोलतो. हा क्षेपक अभंग आहे, त्याच्यात काही हे नाही. जीवनामध्ये आम्हाला अंतःकरणामध्ये खरं प्रेम जर प्राप्त झालं तर त्याला योग आणि कर्मकांड करण्याची गरज नाही. त्या प्रेमामुळेच भगवंत प्रसन्न होतो. अनन्या चिंतयन्तो माम ये जना परिउपासा, असं गीतेनेही सांगितलं आहे. आणि तू मनये मीच करी, माझ्या भजनी प्रेमधरी, मज एका ते नमस्कारी मीच म्हणून. अशी जेव्हा त्याची अवस्था होईल त्यावेळेस त्या कर्मकांडाला आणि योगाला महत्त्व प्राप्त होत नाही, लक्षात ठेवा. ते योगी असूनही योगाला एवढं महत्त्व, अष्टांग योगाला महत्त्व दिलं नाही. मी अगोदर सांगितलेल्या योगाला म्हणजे कुंडलिनी शक्तीची आंतरिक शक्ती कशी उपयोगात आणावी याला युटिलायझेशन फॅक्टर म्हणतात, याला उपयोजन म्हणतात. कशा पद्धतीने तुमच्या आमच्या शक्ती, शरीरातली शक्ती विनियोग कसा करावा याचं ज्ञान माऊलीने आम्हाला दिलं आहे. त्यानंतर दैवी गुणांची जोपासना सांगितली आहे, देवाची कल्पना सांगितली आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर विवेकाला अधिक स्थान दिलं आहे. ते म्हणाल ज्ञानाला तर त्यांनी भक्तीला प्राधान्य दिलं आहे, मग विवेकाला पण व्यवहारामध्ये सुद्धा विवेक असावाच लागतो. आले की नाही? वयाच्या प्रबोधे विचार जा नाही, समान तो पाही बालकाचा. आले की नाही लक्षात? व्यवहार असो, परमार्थ असो, तिथे विवेक ठेवावा लागतो. आणि हा विवेक ज्याचा जागृत असतो जीवनामध्ये, त्याला कोणत्याही प्रकारच्या परमार्थामध्ये अडचणी निर्माण होत नाही. आणि ज्याचा परमार्थामध्ये विवेक जागृत नसतो, आलं की नाही लक्षात? त्याचा परमार्थ किती मोठा दिसत असला तरी देखील परमार्थ त्याच्याकडून होऊ शकत नाही, भगवंताशी समरसता येऊ शकत नाही. वैराग्याची महती त्यांनी सांगितले, लक्षात ठेवा. पूर्वी संन्यासीची लोक वैराग्य देत नव्हते असं नाही, वैराग्यवान होते. पण वैराग्य कोणतं?
ते हे विषय वैराग्य आत्मलाभाचे भाग्य जेणे ब्रह्मानंदा योग्य होती जीव. मोठा विषय आहे, लक्षात ठेवा. ते हे विषय वैराग्य. काही माणसं विषय वैराग्य आहे का वैराग्य आहे नुसता त्याग करतात. आपण कशाचा त्याग करतो याचा विचार नाही आहे. काही माणसं घराचा त्याग करतात, 2 मुलाचा त्याग करतात आणि हिमालयात जाऊन 20 शिष्य करतात. तो त्याग झाला का? 2 खणाची माडी 2 खणाचं चांगलं घर टाकून देतात, आलं की नाही लक्षात, आणि तिकडे 20 खोल्याचा मठ बांधतात. त्याग झाला काय? नाही. कर्म कधी चुकलं नाही, लक्षात ठेवा. मग त्याग कसा पाहिजे? ते हे विषय वैराग्य आत्मलाभाचे भाग्य. ज्या त्यागातून तुम्ही अंतर्मुखता होऊन आपल्याच शरीरात एक चैतन्य आहे, अधिष्ठित आहे, ज्याला आत्मा म्हणतात, आत्मतत्व म्हणतात. या आत्मतत्वाच्या अंतर्मुखतेने कळणं याला खरा वैराग्य म्हणतात. आत्मलाभाचे भाग्य आणि जेणे ब्रह्मानंदा योग्य होती जीव. ब्रह्मानंदाला योग्य होण्याकरता आड येणारे 3 गुण सत्वगुण रजोगुण तमोगुण दूर करावे लागतात आणि आत अंतर्मुख होताना असलेले काम क्रोधातिक विकार दूर करावे लागतात. मग ते वैराग्य काम क्रोध लोभ हो निष्काम कर्मयोगाने प्रेमभक्तीने आणि ज्ञानाने दूर करायचं आहे. आणि पुढे मात्र हो असलेले सत्वगुण रजोगुण तमोगुण ब्रह्मानंदाला योग्य होण्याकरता याच्यावर मात करण्याकरता ही दैवी संपत्ती आहे. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्तया मामेव य प्रपद्यन्ते माया मेची चरंती. हे दैवी गुण हो ईश्वराची शक्ती आहे आणि तिच्यावर मात करण्याकरता ईश्वराचीच कृपा लागते. आणि ही ईश्वराची कृपा होण्याकरता हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. हो क्षणभर तुम्ही त्या देवाला आठवून जर खरोखरी देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी येल्या. हा भाग माऊलीने तुमच्या आमच्या पुढे सांगितला. आणि खरं सांगू की आपण जो अभंग म्हणतोय ना किती सारभूत त्यांनी सांगितलं असेल याचा विचार तुम्हा आम्हाला पडतो. आणि भजनाच्या सुरुवातीला कीर्तनाच्या सुरुवातीला हो काकड्याच्या सुरुवातीला कुठेही काही करायला आपल्याला परमार्थ सुरू करायचा असेल तर आपण पहिल्यांदा जो अभंग म्हणतो रूपाचा अभंग त्याला म्हणतो आपण. रूप पाहात आलोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. काय हो हे सखे पहिल्याचं हे सखे भगवंताचं हे रूप पाहिल्यानंतर मला अति आनंद सुख निर्माण झाला. रूप पाहता लोचनी या लोचनाने हो त्याचं रूप पाहिलं सुख झाले ओ साजनी. हे कोणतं रूप आहे? भगवंताचा जो हो सगुण विग्रह निर्माण होतो तो सगुण विग्रह नीट लक्षात ठेवा. एक आहे रसविग्रह, एक आहे ज्ञानविग्रह, एक आहे प्रेम विग्रह. लक्षात ठेवा. लीला विग्रह म्हणतात त्याला. या रसविग्रहाला पाहणारे काही महात्मे लक्षात ठेवा. निंबाळकाचार्यांनी जो श्रीकृष्ण मानलाय तो फक्त रसविग्रहाचा मानला आहे, लक्षात घ्या. ते म्हणतात रसविग्रहाचा असलेला परमात्मा तोच रासक्रीडा करू शकतो किंवा तोच रासक्रीडेचा अधिकारी आहे. आणि म्हणून त्यांना बाकीचे श्रीकृष्ण मान्य नाहीत. हा रासक्रीडा करणारा रसविग्रही श्रीकृष्ण त्यांना मान्य आहे. आणि म्हणून या श्रीकृष्णाच्या रसविग्रहाचा आम्ही पुजारी आहोत, आम्ही भक्त आहोत. रसविग्रही परमात्मा रूप पाहात आलोचनी सुख झाले ओ सासनी हा रसविग्रही आहे. तो हा विठ्ठल बरवा ज्ञानविग्रह तो. आणि हा म्हणजे आत्मतत्व त्वंपद आणि तो म्हणजे तत्पद. ते तत्पद आत्मपद आणि एकच आहे म्हणजे ब्रह्म आत्मा आहे आणि आत्मा ब्रह्म आहे. याला म्हणतात ज्ञानविग्रह. हा ज्ञानविग्रह तो हा माधव बरवा हा लीला विग्रह आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. अशा प्रकारचा रसविग्रहाचा ज्ञानविग्रहाचा आणि लीला विग्रहाचा ज्याने अनुभूती घेतली आहे त्याला हो बहुत सुकृताची त्याला निष्काम पुण्याची जोड जर असेल म्हणून विठ्ठल आवडी
सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर. या सुखाला अंतपार नाही असं सर्व सुख या जीवनामध्ये तुम्हा आम्हाला या रूपातून मिळालेलं आहे. हे प्रथमतः सर्व संग्रही बरं का लक्षात ठेवा. समन्वय म्हणतात याला. अनंत शाखांचे अनंत प्रकारचे फळ म्हणतात. अनंत प्रकारचे जे काही संप्रदाय म्हणतात त्यांना पोटात घालण्याची किमया ही ज्ञानेश्वर माऊलीच्या तत्त्वज्ञानामध्ये लक्षात ठेवा. आणि हे तत्त्वज्ञान तुमच्या आमच्या पुढे माऊलीने अतिशय कवित्व रूपाने वाचावरवे कवित्व कवित्वरे रसिकत्व या कविरूपाने एक अनंत रूपाचे जसे तत्त्वचिंतक होते ते एक महान कवी होते, उत्पन्न कवी होते. आणि या कवींनी तुमच्या आमच्या पुढे हे सगळं मांडलं. आणि आपला असलेला वारकरी संप्रदायाला एक प्रकारचं अतिशय मुख्य असं फाउंडेशन तयार केलं. विचाराचं अतिशय चांगल्या प्रकारचं हे दिलं आहे. तुम्ही आम्ही वारकरी संप्रदायाचा भाग न कळून जर इकडे तिकडे जात असू तर हे आपलं दुर्दैव आहे, लक्षात ठेवा. काही महात्मे सांगतात, काही कीर्तनकार सांगतात आमच्या आईला एवढं दूध आहे का तू इकडं मागण्याची गरजच नाही. आले की नाही लक्षात. परंतु पण विचार कोण करतोय जीवनामध्ये तुम्हा आम्हाला अंतर्मुखतेने या सगळ्या गोष्टीचा विचार होऊन ज्ञानदेवे रचिला पाया. ज्ञानदेवांनी केलेली ही संप्रदायाची असलेली फाउंडेशन विचाराची दिशा तुम्ही आम्ही स्वीकारून भक्तीची दिशा कर्माची दिशा ही सगळी स्वीकारून तुमच्या आमच्या जीवनाला उत्कर्ष करण्याकरता आपण प्रयत्न करूया. आज या संत निवृत्तीनाथ महाराज समाधी सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी प्रसंगी त्याचप्रमाणे सुवर्णकलशरोहण प्रसंगी श्री वैकुंठवासी हरिभक्तपरायण गंगाधर महाराज डावरे दिंडी समाज ट्रस्ट यांच्या वतीने आणि संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांच्या सहकार्याने चालू असलेल्या ज्ञानसत्रामध्ये परमपूज्य गुरुवर्य श्री हरिभक्तपरायण द्वाराचार्य रामकृष्णदासजी महाराजांनी मला आज्ञा केली, तुमची सेवा इथे रुजू करा. ती रुजू करण्याकरता मी इथे आलो. सद्गुरू निवृत्तीनाथाच्या चरणावरती तुम्हा सर्व संतांच्या चरणावरती ती मी समर्पित करतो. माझ्या शब्दाला इथं विराम देतो. कोडांबेकर महाराज त्यांना सहकार्य करणारे सगळी मंडळी त्याचप्रमाणे ज्यांनी दुराहाताशी घेऊन ही सगळं कार्याची दिशा निश्चितपणे चांगल्या प्रकारची कशी होईल याचा सतत प्रयत्न करून 7-8 दिवस इथे थांबून आपल्या व्यापामध्ये हे परमार्थाचं कार्य ज्ञानदानाचं कार्य ज्यांनी हाती घेतलंय ते आमचे गुरुवर्य रामकृष्णदासजी यांच्यापुढे मी नतमस्तक होतो. तुमच्यापुढेही नतमस्तक होतो आणि माझ्या शब्दाला इथं विराम देतो. तुमचा शतशः निर्देश करतो आणि तुमच्या चरणी लागून माझ्या शब्दाला इथं विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.